तुझं दुःख दूर करण्यासाठी स्वामींना फक्त 5 मिनिटं दे. 5 मिनिटात तुझं दुःख दूर होणार आहे. माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. सगळं चांगले होणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी स्वामींचं बाळ. एक लाईक करा. दुःख कोणाला नाही. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं, हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. श्री स्वामी समर्थ. मी तुमचं बाळ. सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराज त्यांची नित्य सेवा करणाऱ्या सेवकांना वेगवेगळे संकेत देत असतात. ते संकेत असे असतात: स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पुढे बसून सेवा करत असाल तेव्हा अचानक जर आपल्याला सुगंधित वास येतो आणि मन प्रसन्न होते, तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत असं समजावे. रात्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये आले तर हा खूप शुभ संकेत आहे. स्वामींसमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल तर स्वामी आपल्या आजूबाजूला वावरत आहे असं समजावे. ज्यावेळी आपण माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीर व नसानसात रोमांच होत असतो, सुखद अनुभव होत असतो, तर समजावे की स्वामी तुमच्या आमच्या जवळ आहे. स्वामी, मी तुमचं बाळ. माझ्या सुखादुःखामध्ये स्वामी माझ्या बरोबर आहे. एक लाईक करा. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी: आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या जगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपल्या सुखादुःखामध्ये ना आपला मित्र परिवार, नातेवाईक, आपल्या वाईट वेळेमध्ये आपली साथ देणारं कोणीही नसतं. अशा वेळेस आपल्याला काय करावे समजत नसतं. अशा वेळेस फक्त आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण निस्वार्थपणे स्वामींची सेवा केली तर आपल्याला नक्कीच त्याचं फळ मिळतं. आपण स्वामींचं बाळ आहे आणि स्वामी आपली माऊली आहे. स्वामींची सेवा केली की आपल्याला आपल्या आईच्या सेवेप्रमाणे स्वामींची सेवा घडते. तर कुठलंही दुःख येऊ, कुठलंही संकट येऊ, स्वामींना हाक द्या, स्वामींना आवाज द्या. स्वामी तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आसपास आहे. धन्यवाद.